आपण याच्या आधीच्या तासात कथेच्या उगमासंदर्भात भाग 1 मध्ये चर्चा केली। आता कथेच्या उगमासंदर्भात भाग 2 म्हणून आपण चर्चा करणार आहोत। मी या अगोदर सांगितलं की नातवंड आणि आजी अशी आता विभक्त पद्धती झाली। ज्या घरामध्ये आजी आणि नातवंड एकत्र असतील तिथे मात्र ती संस्काराच्या गोष्टी आजही त्या लहान मुलावर निश्चितपणे पडत असतील, त्यांच्या कानावर पडत असतील। पण आज मात्र प्राचीन काळापासून आजच्या ह्या युगात माणसाला कथेचं आकर्षण हे आपणाला दिसेल। कथा म्हटलं की माणसाला ऐकणं आणि सांगणं ह्या गोष्टींची खूप मोठी आवड आहे। ही जाणीव अगदी बालवयापासून असते। कथेच्या संदर्भात अनेक अभ्यासकांनी आपली मतं मांडलेली। तुमचा आवाज म्यूट करा। राजा मंगळवेढेकर नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी कथेच्या अनुषंगानं आपलं एक असं मत मांडलेलं आहे। ते म्हणतात की गोष्ट ही जी आहे का नाही, ही गोष्ट माणसाची एक सांस्कृतिक भूक आहे ती। कारण माणूस जीवनामध्ये एकटा राहू शकत नाही, तो त्याला एकट्याला राहता येत नाही। सुखवैभवाच्या राशीवर जरी त्याला बसवलं तरी एकटेपणाचं दुःख त्याच्या मनामध्ये सलत राहत असतं। आणि म्हणून दुःखातही तेच घडतं। म्हणजे सुखात असो की माणूस दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि ही सोबत गोष्ट पुरवत असते। आणि म्हणून सुखदुःखाच्या गोष्टी केल्याशिवाय माणसाला बरंच वाटत नाही। माणसाचा हा स्वभाव आहे, त्याला चैन पडत नाही। एकट्या माणसाला जर तुम्ही जंगलात नेऊन कुठंतरी एका खूप त्याला पंचपक्वानाचं भोजन आहे, सोन्याचा पलंग आहे, सगळ्या गोष्टी, इंजन वारा घालायला सगळ्या गोष्टी, आणि एकटा ठेवलं त्याला, माणूस जगणार नाही, बेभान होईल, वेडा होईल। म्हणून माणसाला सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेला गोष्टीची गरज असते, सोबतीची गरज। कुणाला तरी सांगावं, कुणाचं तरी ऐकावं अशी माणसाची एक श्रद्धा असते, अशी एक भावना असते, ती एक सवय बनते। आणि म्हणून माणसाला गोष्टीची सोबत अनिवार्य असते, कथेची। तिचा म्हणजे कथेचा किंवा गोष्टीचा एक असा स्वभाव असतो की गोष्टीची सुद्धा एक सृष्टी असते। गोष्ट जी सांगतो ना, मी तुम्हाला कल्पतरूची गोष्ट सांगितली त्याच्या आधीच्या तासात, त्या गोष्टीची एक स्वतःची सृष्टी तयार केली असते गोष्टीमध्ये, कल्पनेची। आणि ही जी सृष्टी ना, या सृष्टीत माणसाला कधी कधी आपली सृष्टी भेटते। आपण एखाद्या लोभी माणसाचं वर्णन एखाद्या कथेत करू, अलौकिक कथेमध्ये, पण तिथे आपल्या अनुभवाला आलेल्या अनेक माणसाची सृष्टी भेटत असते, याचाच अर्थ। म्हणजे या सृष्टीत माणसाला कधी आपली सृष्टी भेटते त्या कथेतल्या, तर कधी दृष्टी दिसावी अशी त्याची इच्छा आकांक्षा असते। तर आपणाला त्या गोष्टीतून काही शिकता येईल का, हीही त्याची इच्छा असते। आणि म्हणून ती सृष्टी म्हणजे कोणती, तर ही या माणसाच्या जीवनातली ही जी सृष्टी गोष्टीतून निर्माण झालेली, त्याला त्या आपल्या सृष्टीचे सगळे अनुभव त्या गोष्टीत दिसायला लागतात, असं या राजा मंगळवेढेकर यांना म्हणायचे। गोष्टीमध्ये मानवी जीवनाची किंवा मानवी मनाची गुंतागुंत असते। नुसती गुंतागुंत नाही तर भावनांचं चित्रण असतं मानवी मनातल्या। हे चित्रण सुखदुःख, समस्या ह्या गोष्टी रूपाने, कथेच्या रूपाने तिथे अवतरत असतो। कारण माणसाचं जीवन गोष्टीशिवाय चालत नाही, हे लक्षात ठेवा। माणूस, म्हणून असं म्हणतात की माणूस हा गोष्टी वेल्हाळ प्राणी, त्याला गोष्ट ऐकावी वाटते, गोष्ट सांगावी वाटते, गोष्टीशिवाय त्याचं भागत नाही। म्हणून माणसाला कथेशिवाय किंवा कथेविषयी एक खूप कथेशिवाय जगू शकत नाही, कथेविषयी त्याच्या मनामध्ये असते असं म्हणतात।
मानवाने त्याच्या स्वतःच्या जीवनाच्या उत्पत्तीपासूनच प्रथम काय निर्माण केलं असेल किंवा काय संपादन केलं असेल तर ते म्हणजे भाषा आहे. माणसाची जेव्हा पृथ्वीतलावर असं म्हणतात ना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाण्यामध्ये पहिला जीव अस्तित्वात आला, हळूहळू प्राण्यातून मानव हा प्राणी निर्माण झाला आणि या मानवाची जेव्हा केव्हा उत्पत्ती झाली असेल तेव्हा प्रथम माणसानं काय निर्माण केलं असेल तर ती भाषा निर्माण केली, भाषेचं संपादन केलं. त्याच्या ठिकाणी जे ध्वनीत की नाही आर्ट अँड स्वर, होंकाराची भाषा असेल, हावभावाची असेल सुरुवातीला, नंतर ध्वनी काढून तयार झाली असेल, ह्याच भाषेच्या माध्यमातून कथा निर्माण झाली. म्हणजे बघा, माणूस जेव्हा केव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याला भाषा अवगत झाली असेल, अवगत झाली म्हणजे संपादित, त्याने ती साठवून ठेवली असेल आणि ती साठवूनच मग ते कथेच्या रूपाने तो सांगत असेल, कथा सांगत असेल त्या भाषेच्याच माध्यमातून. आणि म्हणून भारत हा देश जो आहे की नाही तो भारत कथाप्रिय देश म्हणून नावाजलेला देश आहे. या देशात पुरातन काळापासून भारतीयांची कथा वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी ही भाविकांची आहे. भक्तिभावाने कथा ऐकल्या जातात. आपल्याकडे अशा कित्येक कथेंच्या संदर्भात आपल्याकडे ऐकायला मिळतं पहा. कारण या कथेतून देवत्व दिलेलं आहे. म्हणजे कथेला देवत्व देऊन तिचा गौरव केलेला आपणाला पाहायला मिळतो. म्हणजेच कथेकडे श्रद्धेच्या भावनेतून पाहिल्या जातं. कथा सांगणं आणि कथा ऐकणं हे पुण्याचं काम आहे असं म्हटलं जातं. अशी भावना किंवा अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत ह्या भावना लोकमानसात आजही आहेत. कथा सांगणं आणि कथा ऐकणं पुण्यप्रद. बघा, पूर्वीच्या काळी कथा सांगितल्या जात असायची ना, कथा सांगणारा आणि कथा ऐकणारा. कथा सांगणे हे पुण्याचं काम आहे, कथा ऐकणे हे देखील पुण्याचं काम आहे. म्हणून कथेला एका देवत्वाच्या श्रद्धेच्या देव्हाऱ्यात माणसांनी बसवलं. बघा, भाषेची निर्मिती माणसापासून झाली, ते संपादन केली, त्याच भाषेतून कथा निर्माण झाली आणि ती कथा इतक्या पावित्र्याचा अवगुंठन तिच्या भोवती आलं की कथा सांगणं आणि ऐकणं हे भक्तिभावानं सुरू झालं या समाजात. आणि म्हणून कित्येक पुराणामधल्या कथा ह्या लोक अशाच श्रद्धेनं अशाच भक्तिभावानं ऐकतात आणि सांगतात, वाचतात. आपल्याकडे 16 सोमवाराच्या कथा याच्या त्याच्या अनेक कथा आल्या ह्या नंतरच्या काळात व्रतवैकल्याच्या, ज्याच्यावर तुकारामांनी कोरडे ओढले. कोणत्याही देशाचा जर तुम्ही विचार केला किंवा त्याच्या वाङ्मयाचा अभ्यास केला तर आपणाला असं दिसून येईल, कोणत्याही भाषेतलं वाङ्मय असो, तर या वाङ्मय प्रकारामध्ये कथा हा सर्वात महत्वाचा वाङ्मय प्रकार दिसून येतो. कारण कथा हा वाङ्मय प्रकार सर्वप्रथम लोकप्रिय होता. सगळ्यांना कथा आवडत असायची. कारण कथा ही संस्कारक्षम असल्याचं आपणाला दिसतं. कारण इंदुमती शेवडे नावाच्या एक अभ्यासिका आहेत, त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की कथा ही आपल्या बालपणापासून साथ देत असते, आपल्या सोबत राहते, साथ संगत करते, आपल्यावरती संस्कार करते. कथा बालपणी आपल्या आईनं सांगितलेल्या काऊचिवच्या गोष्टी किंवा आपल्याला अंगाई म्हणजे पाळणा ओढून दोरी ओढून अंगाई गातानाच्या गोष्टी, त्या गीतातून सुद्धा सांगितलेल्या गोष्टी, हाड हाड कुत्र्याला छिर छिर मांजराला राजा माझा झोपी गेला, बघा छोटीशी गोष्ट अशी. किंवा काऊचिवच्या गोष्टी, कोती चिमणी, खोता कावळा, चिमणीचं घर होतं मेनाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं, तुम्हाला माहित असेल, पाऊस आला, हे म्हणजे ह्या ज्या काऊचिवच्या गोष्टी त्या अगदी बाल वयापासून आईनं सांगितलेल्या असायच्या. त्यावेळेला त्या आईला कथा येत असायची. आताच्या आईला कथा येते का नाही, का आईच दाई लावते बाळाला सांभाळण्यासाठी, हे माहिती. आजचं जग वेगळं आहे नाही का. पण अगदी जुन्या काळापासून कथा सांगणं आणि कथा ऐकणं हे लोकजीवनात हे सर्व दूर होतं. आणि म्हणून पावित्र्याचं अवगुंठन देखील त्या कथेमध्ये होतं नाही का. आणि म्हणून अगदी बालपणापासून अंगाई गाताना म्हणा
किंवा झोपी घालताना बाळाला आई थोपटून हे गात असायची, सांगत असायची. राजा राणीच्या गोष्टी असतील किंवा कधी कधी पुढच्या काळामध्ये आपल्या आजीनं सांगितलेल्या गोष्टी असतात. आजी राजा राणीच्या गोष्टी सांगते, पर्यांच्या गोष्टी सांगते, भूताराक्षसांच्या गोष्टी सांगते, देवादिकांच्या गोष्टी सांगते. कारण तिचं कल्पना विश्व खूप संपन्न असतं आजीचं, तिचा अनुभव असतो. तिचं वय जसजसं आपलं किंवा आजीचंही वाढत जातं ना, तसतसं मन, पशु पक्षी, राक्षस, पर्या यांच्या अद्भुत कथा रमेन असं होतं. आणि मग आपल्याला शूरवीरांच्या साहस कथा, रहस्य कथा ऐकाव्या वाटतात, गूढ कथा ऐकाव्या वाटतात किंवा गूढरम्य ऐतिहासिक कथा आवडू लागतात. तारुण्यावस्थेत आपल्याला प्रेमकथा आवडतात, प्रेमकथेचं आकर्षण असतं. प्रौढपणी वास्तवप्रेमी आपण होतो आणि मग भोवतालचं आयुष्य, माणसांची सुखदुःख, त्यांचं जीवन याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटते. आणि आपल्याला जीवन दर्शन घडवणारी वास्तववादी कथा आवडू लागते. बघा, माणसाच्या जीवनामध्ये ही स्थित्यंतर घडत जातात. लहान मुलं असतं एकदम छोटस, अंगाईमध्ये झोपून त्याला झोका देते आई आणि कथा गोष्टी सांगते. त्यावेळेसच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्या गोष्टी आई जेव्हा सांगते ना, तेव्हा त्या बालपणाच्या काऊचिवच्या गोष्टी आवडतात. थोडासा पुढे गेला माणूस, थोडा वय वाढत गेलं की मग राजा राणींच्या, पर्यांच्या गोष्टी आवडतात. कारण आपल्याला कुतूहल ऐकायची सवय असते. भूता राक्षसांच्या, कारण मुलं थोडी मोठी झाली, धांगडधिंगा करू लागली की आई म्हणते बस इथं, आजी म्हणते. आजी संध्याकाळची वेळ असते आणि तुला गोष्ट सांगते. एक होती आजी, ती निघाली, आपल्या एक होती म्हातारी आणि ती निघाली आपल्या लेकीकडे. मग तिला वाटेमध्ये लांडगा भेटला, आधी कोल्हा भेटला, मग लांडगा भेटला, मग वाघ भेटला, मग सिंह भेटला. प्रत्येकाला आजी म्हणते मी माझ्या लेकीकडे जाते, शिरापुरी खाते, धष्टपुष्ट होते आणि मग तुम्ही मला खा. आता या वयामध्ये लहान मुलं धांगडधिंगा करतात, ऐकत नाही. संध्याकाळची वेळ असते, आई काम करून आलेली असते शेतामधून, त्यांनाही स्वयंपाक पाणी लवकर करू देत नाही. म्हणून आजी काय करते, या सगळ्या बाळगोपाळांना अंगणात घेते आणि मग अशा म्हातारीच्या, अशा वाघाच्या, मुलं वाघ म्हटल्याबरोबर ती असा वेगळा आवाज काढून दाखवते. आजी असा आवाज काढते आणि मग ती मुलं भीतात आणि जवळ येऊन बसतात. या वेळेला त्या गोष्टींचं एक कुतूहल असतं. माणूस पुन्हा अजून थोडा मूल मोठं होतं आणि मग त्याला या कथेमध्ये त्याचं रम म्हणत नाही, मग त्याला शूरवीरांच्या कथा आवडतात, नाही का. वेगात वीर दौडले सात, म्हणजे त्याला ही गोष्ट आवडते. बघ, छत्रपती शिवरायांनी खानाचं सैन्य यमुनेच्या काठावर अडवलं आणि यमुनेचा काठ बंद केला आणि खान म्हणू लागला की अरे मावळ्यांनो, आम्हाला पाणी तर पिऊ द्या, पण त्याचं पाणी सुद्धा अडवलं. म्हणजे या वयातल्या गोष्टी, ऐतिहासिक, रहस्य कथा, गूढ कथा अशा आवडू लागतात. माणूस पुन्हा तरुण होतो आणि तरुण झाल्यानंतर मग त्याला तारुण्यावस्थेमधल्या प्रेमाचं आकर्षण असतं, मग त्या प्रेमकथा आवडतात. माणूस पुन्हा मोठा होतो, प्रौढ होतो आणि मग त्याला वास्तवाच्या गोष्टी आवडतात. भोवतालचं आयुष्य तो बघत असतो, माणसांनी भरलेलं जग बघत असतो, त्यांची सुखदुःख बघतो. त्या सुखदुःखांचं, त्या आयुष्य ससेहोलपटीमध्ये जगणाऱ्या माणसाचं जीवन दर्शन घडवणारी वास्तववादी कथा मग त्याला आवडू लागते. कारण जेव्हा माणूस प्रौढ होतो ना, तेव्हा तो वास्तवात येतो. त्याला कल्पनेमध्ये भराऱ्या मारणं मग नाही आवडत. त्याला अशा चिवकाऊच्या, राक्षसांच्या ह्याच्या गोष्टी आवडत नाही. त्याला जीवन मरणाच्या, संघर्षांच्या, सुखदुःखांच्या अशा गोष्टी आवडू लागतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपल्या वयाच्या सर्व अवस्थांमध्ये, सर्व मनोवृत्तीमध्ये कथा खाद्य पुरवत असते. आणि म्हणून म्हणजेच काऊचिवच्या भाषेपासून तत्वज्ञानाची भाषा यासारख्याच, म्हणजे ह्या काऊचिवच्या गोष्टींची भाषा असेल त्या काळात ती, किंवा नंतर प्रौढ झाल्यानंतर तत्वज्ञानाची भाषा असेल, ही त्या त्या वयात मुलं अत्यंत तल्लीनतेनं, मनोरंजकतेनं त्या ऐकत असतात
आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सामर्थ्य त्या कथेजवळ असतं. दुसऱ्या कोणत्याही वाङ्मय प्रकाराला कथेचं हे कार्य करता येणार नाही, असं इंदुमती शेवडेंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून कथा जी आहे का नाही, ही सक्षम आणि प्रभावी असणारा साहित्य प्रकार आहे. सर्व वयाच्या, सर्व जाती धर्मांच्या लोकांना हवासा वाटणारा असा हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. आणि म्हणून कथेच्या संदर्भाने जर विचार केला तर आपले विचार प्रकट करण्यासाठी भाषेचं एक साधन प्राप्त होताच मानवानं गोष्टी सांगण्याचं आणि गोष्टी ऐकण्याचं हे जे निर्माण केलेली उत्सुकता आहे किंवा जी आवड आहे किंवा गोडी आहे, ही मात्र अभूतपूर्व आहे. कारण माणूस त्या त्या वयामध्ये या गोष्टी करत असतो, आवडत असतात त्याला. आणि त्याची भाषा जी असते का नाही, बालवयामध्ये त्याची भाषा ही बोबडी असते, छोट्या छोट्या वाक्यांची असते, छोट्या छोट्या कल्पनांची असते, नाही का. म्हणून बाल साहित्य जे असतं, बाल साहित्यातल्या ज्या कथा असतात ना, त्या मोरांच्या असतात, काऊचिऊंच्या असतात. त्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी कुतूहलानं माणूस, लहान मुलं ऐकत असतं आणि वयपरत्वे त्याच्या कथा पुढे पुढे चालत असतात. आता कथेचा उगम हा असा झालेला आहे, लक्षात ठेवा. कथा अशी हळूहळू उगम पावली आणि कथा एका विशिष्ट वळणावर येऊन थांबली. या वळणावर येऊन थांबलेल्या कथेचा जर आपण विचार केला तर या कथेचा विचार करत असताना या सगळ्या वयोमानातल्या कथा आपल्या डोळ्यासमोर येतात. याच्या नंतरचा जो कथा भाग आहे किंवा याच्या नंतरची जी गोष्ट आहे, कथेचं स्वरूप आपल्याला बघायचंय. आणि हे कथेचं स्वरूप मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. कारण